तर या आठवड्यात आपण एक समस्या घेणार आहोत। त्या समस्येचं तुम्हाला समाधान सोल्युशन काढायचे आहे। तर या आठवड्यात आपली समस्या आहे ध्वनी प्रदूषण। कोणती समस्या आहे? ध्वनी प्रदूषण। या ध्वनी प्रदूषणावर आपल्याला काय करता येईल की जेणेकरून ध्वनी प्रदूषण कमी होईल किंवा नष्ट होईल। कारण आपल्या गावातून नेहमी रेतीचे ट्रॅक्टर जात राहतात, बरोबर आहे, आणि खूप त्रास होतो, शाळेलाही त्रास होतो आणि बाकीच्यांनाही त्रास होतो। तर त्यासाठी तुम्हाला उपाय शोधायचे आहेत आणि त्याचा प्रेझेंटेशन या शनिवारी म्हणजे 16 तारखेला त्याचं प्रेझेंटेशन आपल्याला गावामध्ये करायचे आहे। ठीक आहे। त्यामध्ये क्युरियोसिटी असते, म्हणजे जिज्ञासा असते, याचा आपल्याला कसा वापर करता येईल यासाठी हा एक प्रकल्प आहे यांच्यासाठी दिलेला। म्हणजे दर सोमवारी एक यांना समस्या द्यायची, त्याचा समाधान हे सोमवारपर्यंत करून आणतील आपल्या पद्धतीनं आणि इम्प्लिमेंट आपल्याला शनिवारी करायचा। समजा भारतातील प्रत्येक शाळेने हा उपक्रम राबवला तर एका आठवड्यात एक किंवा 15 दिवसातून एक प्रोजेक्ट असा मुलांना दिला तर करोडो विद्यार्थी रस्त्यावर उतरतील आणि त्या समस्येचं समाधान सांगतील। मला खात्री आहे की जरी आता समस्या सुटणार नाही, परंतु हे मुलं जे आहेत भविष्यामध्ये त्या समस्येशी झुंजणार नाही। म्हणजे हे मोठे झाल्यावर ती समस्या सुटलेली असेल, परंतु त्यासाठी प्रत्येक शाळेने हा उपक्रम राबवणे गरजेचे आहे। या उपक्रमाचे नाव आहे ॲन अवर फॉर सोसायटी, म्हणजे समाजासाठी 1 तास द्यायचे। आपण ज्या समाजातून आलो तो समाज सुदृढ व्हावा, सुजाण व्हावा, यासाठी प्रत्येक शाळेनं असा उपक्रम घ्यावा आणि तसे सुजाण नागरिक तयार करावे।